8 मिलियन फॉलोअर्स, लक्झरी कार्स आणि हॅप्पी फॅमिली व्लॉग्स. पण कॅमेरा बंद झाला की झोप न येणारा स्ट्रेस आणि व्ह्यूज साठी केलेला फेक ड्रामा. हे आहे आजकालच्या ब्लॉगर्सची खरंच रिअल लाईफ. सगळ्यांना तर आता हे माहितीच झालं असेल की UK07 जो रायडर आहे, UK07 रायडर नावाचं युट्यूब चॅनल होतं अनुराग डोबलचं, ज्याने युट्यूबवर व्हिडिओ टाकून व्हिडिओच्या माध्यमातून फॅमिलीला ब्लेम केले. नंतर त्याचा भाऊ कलाम इंकने प्रूफ दाखवले की हा तो सर्व खोटं बोलत होता, त्यानेच खरं सर्वांना टॉर्चर केलेलं होतं फेक व्लॉग्स आणि फेक व्हिडिओसाठी. नंतर अनुराग डोबलने त्याचा व्हिडिओ डिलीट केला आणि काल इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन 150च्या स्पीडने डिवायडरवर स्वतःची कार धडकवली. आता अनुराग बरोबर होता की चुकीचा हे आपल्याला माहित नाहीये, पण व्लॉगर्सची मेंटॅलिटी कशी असते, प्रेशर कसा असतो, फेक हॅपीनेस काय असतं आणि व्ह्यूज ऍडिक्शन कसं लाईफ डिस्ट्रॉय करतं, जे आजपर्यंत कोणी युट्यूबवर सांगितलं नाही, ते आपण आज या व्हिडिओमधून बोलणार आहोत. जे काही हे घडलं ते खूप वाईट घडलं, पण ही एक अशी केस आहे ज्यात सगळं इतकं गुंतागुंतीचं होतं की खरं काय आणि खोटं काय हे पटकन सांगता येत नाही. अनुरागच्या व्हिडिओवरून आणि त्याच्या भावाच्या इंस्टाग्राम ब्रॉडकास्टवरून हे दिसतं की हे इन्फ्लुएन्सर ब्लॉगर आणि त्याच्या फॅमिलीमध्ये खूप डीप प्रॉब्लेम्स होते. कास्ट इश्यूज, टॉर्चर, ब्लॉगसाठी प्रेशर आणि आता अशा अटेम्प्ट सारखं एक्स्ट्रीम स्टेप, ऍक्सिडेंट सारखं. यामध्ये आपल्याला फुल ट्रूथ माहित नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची मेंटॅलिटी कशी असेल, लोक काय विचार करतात, सोशल मीडिया ऍडिक्शनचं सायन्स आणि फॅमिलीवर होणारा इम्पॅक्ट, व्ह्युअर्सनी काय करावं आणि कसं टाळावं, रिअल वर्ल्ड आणि रील वर्ल्ड यामधला फरक काय, त्यावर मी डिटेलमध्ये सांगणार आहे. सो मी हे सगळं जनरल सायकोलॉजी, रिसर्च आणि रिअल लाईफ एक्झाम्पल वरून सांगतोय. म्हणजे आमच्या स्वतःच्या लाईफचा एक्झाम्पल आहे. त्याची मेंटॅलिटी किंवा थिंकिंग कशी असेल. असे इन्फ्लुएन्सर, खास करून ब्लॉगर्स, ज्यांना व्ह्यूज आणि अटेन्शनचं इतकं ऍडिक्शन लागलेलं असतं, त्यांची मेंटॅलिटी ही परफॉर्म बेस असते. त्यांना वाटतं की त्यांचं आयुष्य पूर्ण कंटेंट झालंय आणि रिअल लाईफ हे त्यांचं स्टेज आहे. सो त्यामुळे काय होतं, व्ह्यूजसाठी पर्सनल पेन, पर्सनल दुःख जे असतं ना, ते शेअर करणं. ते असं करतात कारण आहे ना, सोशल मीडिया त्यांना इन्स्टंट व्हॅलिडेशन देतं. आमच्याही आयुष्यात हा प्रसंग येऊन गेलाय. जे माझे जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहितीच असेल. पण त्या परिस्थितीतून बाहेर येऊन जो अनुभव शिकलो आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हापासून माझे जे पण ब्लॉग्स चॅनल आहे ना, त्याचे व्ह्यूज डाऊन झालेत. पण मला समजलंय की रिअल वर्ल्ड हे कम्प्लिटली वेगळं आहे. आधी मला पण असं फील व्हायचं की व्ह्यूज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स, त्यामुळे आमच्या रिअल लाईफ डिस्टर्ब व्हायची. पण मला अजूनही कमेंट्स येतात की मी जर पर्सनल लाईफ न दाखवता किंवा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक जर नाही टाकला तर आम्हाला व्ह्यूज कमी येतात. आणि मला कमेंट्स पण करतात तसे लोक की मजा नाही येत, आता तुमचे ब्लॉग्स बोर झालेत. पण आहे ना, मी वेळी स्टॉप झालो. आता आमचे ब्लॉग्स हे फक्त एंटरटेनमेंट, हॅपीनेस, गेम्स, चॅलेंजेस, प्रँक्स, टूर्स, ट्रॅव्हल्स यांचेच असतात. कमी व्ह्यूज आले तरी चालेल, पण मनाला शांती असते की रिअल लाईफ आणि रिअल लाईफ ही वेगवेगळी ठेवलेलीच बरी. याच्यात पर्सनल लाईफ शेअर करायचं नाही, कारण माइंड डिस्टर्ब होत नाही. आता खरं ब्लॉगरची सायकोलॉजी सांगतो. एक इमोशनल ब्लॉग असतो किंवा लाईव्ह अपलोड केलं की कमेंट्स, लाईक, शेअर्स येतात. हे त्यांना फील गुड फिलिंग देतं. म्हणजे ब्लॉगरला रिसर्चनुसार सोशल मीडिया ऍडिक्शनमुळे मेंटल हेल्थ खूप जास्त खराब होतं आणि लोक आहे ना, पेन, स्वतःचं दुःख याला कंटेंट बनवतात, कारण ते रिलेटेबल वाटतं आणि व्ह्यूज वाढतात. उदाहरणार्थ अनुरागचं बघा, 2 तासांचा इमोशनल ब्लॉग टाकला, 17 तासात 8 मिलियन लोकांनी हे बघितलं. त्याच्या ऍव्हरेज व्हिडिओच्या व्ह्यूज पेक्षा खूप जास्ती आहे. बरेच लोकांचे कमेंट्स आलेत, स्टे स्ट्रॉंग, वी आर विथ यू. काही लोकांनी ट्रोल केलं, हे ड्रामा क्रिएट करण्यासाठी असेल, जेणेकरून फॉलोअर्स सॉरी म्हणून सपोर्ट करतील. पण जेव्हा अनुरागच्या भावाने प्रूफ्स शेअर केले, तेव्हा सगळ्यांना दिसलं की अनुराग खोटं तर नाही ना बोलत आहे. आणि त्यात अनुरागने त्याचा व्हिडिओ डिलीट केला. हे बॅकलॅश टाळण्यासाठी किंवा नेक्स्ट स्ट्रॅटेजीसाठीही असेल, असेही काही लोकांनी मत मांडले. आता व्लॉगर कॉन्ट्रोवर्सीसाठी काय करतात, तर फॅमिलीला ब्लेम करणं. त्यांना वाटतं मी व्हिक्टिम आहे आणि सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म आहे जिथे ते ट्रुथ सांगून जस्टिस मागू शकतात. आणि जो पहिले व्हिडिओ टाकतो तो त्याची बाजू खरी आहे आणि तो प्रामाणिक आहे असे नॅरेटिव्ह सेट करतो. मग त्याने ज्याला ब्लेम केले त्यांना लोक धारेवर धरतात, शिव्या देतात, वाईट वाईट कमेंट्स करतात. पण रिअलिटीत हे अटेन्शन सिकिंग असतं. युट्यूबवर अशा बरेच केसेस पाहिल्या आहेत. जसं एका व्हिडिओमध्ये एका इन्फ्लुएन्सरने फॅमिलीला ब्लेम करून लाईव्ह अटेम्प्ट केला आणि लोक म्हणाले हे क्लिकसाठी होतं.
हे तेच व्लॉगर आहे जे फॅमिली प्रॉब्लेम्स रिअल लाईफ मध्ये सॉल्व्ह करू शकत नाही, पण ऑनलाईन मी हिरो होईल, लोक माझ्याकडून माझ्या साईडने बोलतील अशी फिलिंग यांना असते. आणि कमेंट्स बघून तसे त्यांना फील सुद्धा होतं. जीव देणं आणि ऍक्सिडेंट हे याच ऍडिक्शनमुळे होतं. कमेंट्समुळे ट्रोलिंग किंवा निगेटिव्ह फीडबॅक ते ओव्हरवेल्म करतात. म्हणजेच कमेंट्स कशा आहेत त्यावर ब्लॉगरची पुढची स्टेप ठरते. चांगल्या आल्या तर सिंपती घेतात, वाईट कमेंट आल्या तर रडून रडून ड्रामा क्रिएट करतात आणि एकदम एक्स्ट्रीम स्टेप घेतात, कारण सोशल मीडिया त्यांना ड्रामा क्वीन बनवतं. स्टडीज सांगतात की ऍडिक्शनमुळे एन्झायटी आणि डिप्रेशन खूप जास्त वाढतं, ज्यामुळे स्वतःला संपवण्याचे थॉट्स येतात. पण हे अटेन्शन ग्रॅब सुद्धा असू शकतं. लाईव्ह व्हिडिओवर येऊन रडणं, कार क्रॅश, हे सगळं कंटेंटसाठीही असू शकतं. नाही, मी कोणाला निगेटिव्ह नाही बोलत आहे. कोणी कंटेंटसाठी का जीव देईल असं तुम्हाला वाटेल, पण पण नॉर्मल कंटेंट क्रिएटर नाही, जे ऍडिक्टेड झाले आहेत त्यांचं मी सांगत आहे. जसं एक्स ट्विटरवर एका पोस्टमध्ये दिसलं की एका युजरने त्याच्या लाईफ मधील पेनवर व्हिडिओ बनवला, म्हणजे दुःखावर व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल झाला. लोक काय विचार करतात, सोशल मीडियावर ब्लेम का करतात, व्ह्युअर्स हे सगळं एंटरटेनमेंट म्हणून बघतात आणि त्यांना ड्रामा आवडतो म्हणून. इमोशनल स्टोरीज, कॉन्ट्रोवर्सी, रिॲक्शन्स, हे ट्विटरवर अशा थ्रेड्स पाहिल्या, लोक म्हणतात हे फेक आहे, व्ह्यूज साठी आहे, किंवा फॅमिली खूप क्रुअल आहे यांची. पण हे सर्व ब्लेम सोशल मीडियावर का करतात? कारण अनॉनिमिटी, म्हणजे अनोळखी कमेंट्स. कमेंट्समध्ये कोणाचंही नाव न यूज होता हेट करू शकतात, एखाद्याला शिव्या देऊ शकतात, जे रिअल लाईफ मध्ये करणं आहे ना शक्य नाहीये. एक इको चेंबर्स तयार होतं, म्हणजे फॉलोअर्स आहे ना इन्फ्लुएन्सरची साईड घेतात, कारण त्यांना वाटतं या क्रिएटरला आम्ही आधीपासून बघतो तर हा चुकीचा नाही बोलणार. अनुरागच्या केसमध्ये 8 मिलियन फॉलोअर्स होते. व्हिडिओ टाकला की लोक त्याच्या फॅमिलीला ट्रोल करतील, ब्लेम करतील आणि त्यातून होईल क्विक जजमेंट. लोक आहे ना फुल स्टोरी न बघता इमोशन्सवर रिॲक्ट करतात. हे व्हायरल कल्चरमुळे होतं. जे जास्त ड्रामा दाखवतील त्यांच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतील, ते जास्त शेअर केले जातील. सो मग आता खरंच काय केलं पाहिजे? म्हणजे ट्रेजेडी असली, खरंच जर ट्रेजेडी असली किंवा अब्यूज असला तर पोलीस स्टेशनला का नाही जाऊ शकत? कारण सोशल मीडिया फास्टर जस्टिस देतं, इन्स्टंट सपोर्ट देतं, पण रिअल सोल्युशन नाही. आणि व्हिडिओ डिलीट केला कारण कॉन्ट्रोवर्सी वाढली किंवा ते स्ट्रॅटेजी असते, नंतर सॉरी व्हिडिओ बनवून पुन्हा व्ह्यूज आणता येतात. आता सोशल मीडिया ऍडिक्शन किंवा व्ह्यूज ऍडिक्शनचं नेमके लक्षण काय? तर ऍडिक्शन हे बिहेव्हिअरल ऍडिक्शन आहे, जसं ड्रग सारखं. ऍडिक्शन सेंटर आणि पीएमसी यांनी एक स्टडीज केला होता. त्यांच्या स्टडीज वरून सांगितलं की एक्सेसिव्ह टाइम, जे दिवसाला 5-10 तास फक्त व्हिडिओ बघत असतात, दुसऱ्या क्रिएटरचे व्हिडिओजला व्ह्यूज येतात, आपल्या नाही, म्हणून जेलसी तयार होते. त्यानंतर प्री ऑक्युपेशन जे असतं, म्हणजे नेहमी नेक्स्ट पोस्ट काय करायची विचार करणं, किंवा त्यामुळं स्लीप आणि फूड निग्लिजन्स होतं, त्यामुळे त्यांच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो. विड्रॉल सिम्पटम्स असतात, जर इन्स्टा, युट्यूब चेक नाही केलं तर त्यांना एन्झायटी, इरिटेशन, चिडचिड होणं, राग राग करणं, या सगळ्या गोष्टी होतात. ते रिअल लाईफला निग्लेक्ट करतात, फ्रेंड्स आणि फॅमिलीशी डिस्कनेक्ट होऊन जातात, जॉब आणि स्टडीमध्ये अजिबात लक्ष लागत नाही. लो सेल्फ इस्टीम होऊन जातो कमेंट्समुळे, डिप्रेशन, निगेटिव्ह बिहेवियर, कमेंट्स चांगल्या आल्या तरच हॅपी मूड, जर नाही आल्या तर वाईट, जर व्ह्यूज नाही गेले तर एकदम डिप्रेस, कंपल्सिव्ह बिहेवियर होऊन जातं, व्ह्यूज नसतील तर पॅनिक होऊन जाणं, एक्स्ट्रीम कंटेंट बनवणं, जसं इमोशनल ब्लॉग्स काढणं, भांडण करणं, किंवा मला टॉर्चर झालंय दाखवणं, नेहमी कॅमेरासमोर आपलं रडगाणं सांगणं, फक्त मीच एकटा किंवा एकटी इतकं दुःख सहन करते हे दाखवणं, मी सगळ्यांसाठी असते आणि माझ्यासाठी कोणी नाही असं वारंवार दाखवणं. सो ब्लॉगरसाठी आहे ना अजून एक स्पेशल झालंय, ते फॅमिलीला प्रॉप्स म्हणून वापरतात. म्हणजे प्रँक्स करणं, फेक आर्ग्युमेंट्स करणं, इमोशन स्टेज करतात व्ह्यूज साठी. एक आर्टिकल सांगतं की फॅमिली ब्लॉगिंग मध्ये आहे ना रिअल लाईफ डिस्टर्ब होते. कॅमेरा समोर हॅपी असतात, पण रिअल लाईफ मध्ये कॅमेरा ऑफ झाल्यावर टॉक्झिसिटी, म्हणजे एकमेकांसोबत बोलत सुद्धा नाही. व्लॉगसाठी फॅमिलीला काय काय करायला लावतात, घरात डिस्टर्बिंग वातावरण कसं असतं, फोर्स कंटेंट करायला लावतात, म्हणजे फॅमिलीला प्रँकसाठी रिॲक्ट करायला लावणार, जसं की फेक फाईट तयार करायची, फेक ड्रामा करायचा, किंवा परफेक्ट मोमेंट्स रिक्रिएट करणं. युट्यूब व्हिडिओजमध्ये एक्स ब्लॉगर सांगतात की ते फॅमिलीला स्क्रिप्टेड आयुष्य जगायला लावतात. आता प्रायव्हसी व्हायलेशन होते, चिल्ड्रन असो किंवा स्पाऊस म्हणजे बायको असो, पर्सनल मोमेंट शेअर करतात, आर्ग्युमेंट्स दाखवतात व्ह्यूज साठी ते पण.
रिअल व्हर्सेस फेक, कॅमेरा समोर रिअल व्हर्सेस फेक, कॅमेरा समोर हॅपी फॅमिली दाखवतात, ते पण फक्त व्ह्यूजसाठी. आणि अजून कॅमेरा समोर हॅपी फॅमिली दाखवतात, पण बॅक स्टेजला म्हणजे कॅमेरा बंद झाल्यानंतर टेन्शन, प्रेशर, इग्नोरन्स. रेडिटचा एक थ्रेड होता, त्यामध्ये लोक म्हणत होते की हे सगळं फेक आहे. रिअल लाईफमध्ये टॉक्झिसिटी असते. परिणाम फॅमिली डिस्कनेक्ट होणं, स्पाऊस किड्स मध्ये रिसेंटमेंट बिल्ड करतात, डिवोर्स किंवा मेंटल हेल्थ इश्यूज वारंवार घडतात, वारंवार पती पत्नीमध्ये भांडण होतं. आता समजून घेऊ ऍडिक्टेड व्लॉगरची लाईफ, मेंटल कंडिशन आणि दुष्परिणाम काय असतात. मेंटल कंडिशन, एन्झायटी, डिप्रेशन आणि बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर यांसारखे इमोशनल वेवर्स असतात. कमेंट्समुळे मॅनिप्युलेशन होतं. पॉझिटिव्ह कमेंट्स हाय देतात, निगेटिव्ह कमेंट्स लो करतात. हे एक आहे ना रोलर कॉस्टर राईड सारखं आहे. सो दुष्परिणाम काय, रिलेशनशिप ब्रेकडाऊन होते, फॅमिली दूर होते, फायनान्शियल लॉस होतात, जर व्ह्यूज पडले तर इन्कम बंद होऊन जातं, फिजिकल हेल्थ खराब होती, झोप लागत नाही. आणि काही रिसर्चमध्ये तर असं सांगण्यात आलंय की ज्यांना हे ऍडिक्शन असतं त्यांच्यासोबत एक डेंजरस कॉम्बिनेशन होतं, मेंटल स्ट्रगल प्लस पब्लिक अटेन्शन. आणि अशाच काही वाईट कमेंटमुळे लोक टोकाचं पाऊल घेतात, फक्त अटेन्शनसाठी, जसं की अनुरागच्या केसमध्ये झालं. सो याच्या मागे कन्क्लुजन काय आहे, तर कॅमेरावर परफेक्ट पण रिअल लाईफमध्ये आयसोलेशन असणं म्हणजे एकटं असणं. स्टडीज सांगतात की हे रिअल रिलेशनशिप्स डॅमेज करतं. व्ह्युअर्सनी काय करावं, एकदम सोपं आहे. किंवा ज्यांना वाटतंय की आम्ही पण असे ऍडिक्टेड आहोत का, तर सोशल मीडियाच्या मायाजालातून कसं बाहेर पडावं. व्ह्युअरसाठी सांगतो, ड्रामा एन्जॉय करू नका, पण सपोर्ट नक्की करा. कमेंट करा त्यांना की पर्सनल लाईफ प्रॉब्लेम असे सोशली शेअर करू नका. थेरपी किंवा प्रोफेशनल हेल्प घ्या. ट्रोलिंग करू नका, कारण ते मेंटल हेल्थ अजून वर्सन होऊन जातं. खरंच टॉर्चर असेल तर पोलीस तक्रार करा. व्ह्यूजसाठी लाईफची रिस्क घेऊ नका. रिअल लाईफ मध्ये हेल्प शोधा. या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट टाळण्यासाठी बाउंड्रीज सेट केल्या पाहिजे. पर्सनल इश्यूज शेअर करण्यापूर्वी विचार करायचा की हे खरंच कंटेंट आहे की हा फक्त माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. हा टाकल्याने माझ्या आयुष्यात जर परिणाम होणार असेल तर ती गोष्ट टाळा. डेली टाइम सेट करा. 1-2 तास करा आणि नंतर ब्रेक घ्या. स्टडी सांगते की लिमिटमुळे मेंटल हेल्थ बूस्ट होते. सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगतो, रिअल लाईफ कनेक्शन ठेवा. फॅमिली आणि फ्रेंड सोबत ऑफलाईन टाइम स्पेंड करा. याने ना मेंटल हेल्थ सुधारते आणि रिअल लाईफ आणि रिअल लाईफ यांचा फरक समजतो. आता थेरपीमध्ये काय, तर ऍडिक्शनसाठी काउन्सिलिंग, जसं की कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी केली जाते. जर अब्यूज होत असेल तर पोलीसकडे कंप्लेंट करा नक्कीच, किंवा थेरपिस्ट सोबत बोला. फॅमिली काउन्सिलिंग करा. सोशल मीडिया हे जस्टिस नाही देत, ते फक्त एक ड्रामा प्लॅटफॉर्म आहे, हे समजून घ्या. चांगला माणूस ऍडिक्शन मध्ये अडकू शकतो का, तर हो. आणि अडकला तर कसं डील करायचं, तर सुरुवातीला आहे ना फन म्हणून सगळे चालू करतात की मजा येते, व्ह्यूज येतात, कॉन्फिडन्स वाढतं, नंतर ग्रॅज्युअली त्याचे ऍडिक्शन व्हायला लागतं. याच्यासोबत डील कशी करायची, तर सेल्फ अवेअरनेस ठेवायचा. मी कंटेंटसाठी रिअल लाईफ सॅक्रिफाईस करतोय का, विचार करायचा. फॅमिलीशी ओपनली बोलायचं, हेल्प घ्यायची. सोशल मीडियावर शेअरिंग वर्थ नाही, रिअल सोल्युशन प्रायव्हेट ठेवा. तर हा सर्व व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सेफ राहा, रिअल लाईफचा आनंद घ्या. जीवन एकदाच भेटतं, त्याचं सोनं करा. रिअल लाईफ सोशल मीडियासाठी आपले फॅमिली सोबत नाते तोडून, भांडण करून किंवा ड्रामे करून कितीही पैसे कमवले तर ते व्यर्थच आहे, जर आयुष्याचा अंत असा होत असेल तर. बाकी तुम्ही सर्व समजदार आहेतच. बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.